बारामतीत ओबीसींचा एल्गार मोर्चा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत तहसील कार्यालयापर्यंत रॅली. ओबीसी बांधव मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी. शरद पवारांनी मनोज जरांगेंना रसद पुरवली. राजेश टोपे, सुप्रिया सुळेच नाही तर अजित पवार सुद्धा जरांगेंना मदत करतायत. लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबियांवर आरोप. सरकारच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाचा चोथा. मराठ्यांचं कुणबीकरण सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही. असे जीआर काढण्याचा अधिकार सरकारला नाही. लक्ष्मण हाकेंचा हल्ला. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीत पालिकेवर भगवा फडकवणार. खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास. मुंबई पालिकेवर मराठी महापौर बसवणार. राऊतांची प्रतिक्रिया. मुंबईत भाजपचा महापौर व्हावा असा अमित शहांचा आदेश. मुंबईत अमराठी महापौर करण्याचे भाजपचे प्रयत्न. संजय राऊतांची टीका. शहांच्या वक्तव्यावर शिंदे गप्प का? राऊतांचा सवाल. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी अमित साटम ऍक्शन मोडवर. भाजपकडून महायुतीसह स्वबळाचीही चाचपणी सुरू. मुंबईतील 6 लोकसभा निहाय कोर कमिटीच्या बैठका घेणार. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरील विरोधकांच्या टीकेनंतर मिलिंद देवरा यांनी नवी पोस्ट. पत्र मुंबईत आंदोलन बंद करण्यासाठी नव्हे तर शिस्तबद्ध पद्धतीने व्हावे यासाठी लिहिल्याचं स्पष्टीकरण. माढ्याच्या कुरडू गावात मुरुम उपशा विरोधातील कारवाईत अडथळा आणणाऱ्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल. कारवाई थांबवण्यासाठी अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन केल्यानं गाजलं होतं प्रकरण. बेशिस्त खपून न घेणारे अजित पवार पोलीस अधिकाऱ्याला दम देतात. नैतिकदृष्ट्या अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. संजय राऊतांची टीका. ऐन गणेश विसर्जनाच्या तोंडावर वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज. मुंबईत 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असल्याची धमकी. 400 किलो आरडीएक्सचे स्फोट घडवत 1 कोटी मुंबईकर मारण्याचा इशारा. पोलीस सतर्क. मुंबई पुण्यासह राज्यात विसर्जन मिरवणुकांची जोरदार तयारी. अनेक ठिकाणी डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी. पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका 2 दिवस चालणार. 8000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे करडी नजर. शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुद्धा बदल.